कधीही थांबत नाहीत. म्हणूनच हवा असलेला दिवस हा असा उगवतो. काळ हा माणसाचा शत्रू नव्हे, तो सर्वात जवळचा मित्र आहे. मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत ताजा असतो. एखाद्याच दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो. ते तुमचा अंत पाहायचा म्हणून नव्हे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून अगदी तीव्रतेनं भिडावं म्हणून. जेवढी प्रतीक्षा मोठी, तेवढाच पुरतीचा क्षणसुद्धा ज्वलंत, ताजा आणि उत्कट. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मी लव्ह स्टोरी आमची शेअर करायला सुरुवात केली आहे. पहिला पार्ट शेअरही केला आणि बऱ्याच जणांना तो आवडलाही. तर अगदी असं म्हणू शकता तुम्ही की मी आणि माझे आहो, आम्ही अगदी लहानाचे मोठे सोबत झालो आहोत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी सतत तुम्हाला मॅनिफेस्टेशनबद्दल बोलत असते, पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांबद्दल बोलत असते. स्वप्न पहा, मोठे विचार करा, रोज कृतज्ञता व्यक्त करा याबद्दल बोलत असते. ते याच कारणासाठी जेव्हा आम्ही दोघं प्रेमात होतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे हे असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं, तेव्हा नेहमी मी हेच स्वप्न पाहायची. कधीही चुकूनही माझ्या मनात निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचार यायचा नाही की लग्न झालंच नाही तर. असं कधी म्हणजे कधी नाही आलं माझ्या मनात. नेहमी हेच असायचं की आमचं लग्न होणार, आम्ही अगदी शून्यातून सगळ्या गोष्टींची सुरुवात करणार आणि आमचं एक छानसं ड्रीम होम बनवणार. आणि आज श्री गणेशाच्या कृपेने ते सारं साध्यसुद्धा झालेलं आहे. अर्थातच आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा त्यामधला भाग आहे. लवकरात लवकर म्हणजे या महिन्यातच सेकंड पार्ट, थर्ड पार्ट जितके पार्ट बनतील ना तेवढे बनवून मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत. मला देखील हवं आहे हे यूट्यूबवरती, कारण जेव्हा आम्हा दोघांचं वय होईल तेव्हा जेव्हा आठवायचं थोडं थोडं कमी होईल ना, तेव्हा ॲटलिस्ट हे व्हिडिओ ओपन करून आम्हा दोघांना बघता येईल, ते सारं एन्जॉय करता येईल पुन्हा एकदा. तर उर्मिलाची एक कॉमेंट होती, उर्मिला कडू, की ताई या TV पॅनलबद्दल सांग. तर तिचं असं म्हणणं होतं की मार्बल, ॲक्रेलिक असं काही तुम्ही यूज केले का या TVच्या पाठचे जे काही बोर्ड बनवले त्याच्यासाठी. तर नाही, हे पूर्णपणे आम्ही लॅमिनेट आणि प्लायमध्येच बनवलेलं आहे. आम्ही ना घर बुक करताना हॉलला गॅलरी हवी असं होतं आमचं, आणि त्या दृष्टीनंच आम्ही हा फ्लॅट बुक केला होता. तर ही जी काही वॉल आम्हाला मिळत होती, ही वॉल बऱ्यापैकी मोठी आहे आणि ती पूर्णपणे आम्हाला TV युनिटसाठीच यूज करायची होती. आणि जे काही आम्ही मटेरियल यूज केलं ते अगदी विचारपूर्वक केलं, पुढचा मेंटेनन्सचा विचार करून. तर साईडला TV युनिटला लुअर्स आहेत आणि ते MDF पासून बनलेले असतात. चांगल्या क्वालिटीचे मिळालेत आम्हाला. घाण वगैरे त्यामध्ये बसते का त्याच्या ज्या काही लायनिंग आहेत त्यामध्ये? तर नाही, बिलकुल घाण वगैरे बसत नाही. खूप मेंटेनन्सला इझी आहे. तेच तर मी तुम्हाला म्हणते आहे, हे घर जेव्हा आम्ही बनवलं म्हणजे इंटेरियर प्रत्येक गोष्टीचा खूप बारकाईने आम्ही विचार केला होता. फ्युचरमध्ये हे मेंटेन करता यायला हवं. हे बघा, आठवड्यातून एकदा जरी आपण असं 2 कडधान्यांना मूड आणून ठेवले, जसं की मी आत्ता मूग आणि मटकीला आणलेत, तर आपण आठवडाभर भाजीसाठी किंवा नाश्त्यामध्ये याचा वापर करू शकतो. तर आहोंना जेव्हा क्लिनिंग करायचं असतं तर तेव्हा त्यांचं हे असं असतं, सगळंच काढायचं. माझं कसं कधी ना मी वरून सगळं क्लीन करून घेत असते, पण आहोंचं तसं नाही. करायचं तर अगदी प्रॉपर डीप क्लीनच झालं पाहिजे. तर TV युनिटपासून अगदी TV वेगळी करून गॅलरीमध्ये घेऊन ती क्लीन करायची चालू आहे. त्यांनी व्हॅक्यूम करून घेतलं. मग मी म्हटलं चला मी ओल्या कपड्याने मस्त स्वच्छ पुसून घेते. तर आमचा हा सोनीचा TV 2015मध्ये घेतलेला आहे आणि 43 इंची समथिंग काहीतरी आहे. बऱ्याच जणांनी आम्हाला आता सांगितलं होतं की नवीन घर झालं एवढं मोठं, तर आता TV ही बदला. पण हे बघा, ऐकायचं जनाचं आणि करायचं मनाचं, हे आमच्या दोघांचं तत्व आहे. आमच्या घरात कसं आहे की दिवसभर तो TV चालू नसतो. वीकेंड व्यतिरिक्त म्हणते मी, वीकेंडला असतो चालू. आणि प्रितिशलाही इतकी त्या TVची आवड नाही आहे, मलाही नाही इतकी. जेव्हा आहो असतात ना तर त्यांनी एखादा मूवी लावला किंवा मी लावते, मग आम्ही दोघं एन्जॉय करतो. आणि रात्रीचं न्यूज किंवा जेव्हा बिग बॉस होतं तेव्हा बिग बॉस बघायचो. असं काही म्हणजे ठराविक वेळेलाच आम्ही TV पाहतो. दिवसभर त्या TVचा उपयोग होत नाही, तर उगाचच कशाला लगेच पैसे घालवा, त्यामध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणून आम्ही TV नाही घेतला. पण प्रोव्हिजन मात्र मोठ्या TVचीच करून ठेवली आहे बरं का. जो काही हा TV पॅनल, बोर्ड किंवा हे TV युनिट बनवलं आहे ते मोठ्या TVच्या दृष्टीनंच बनवलेलं आहे.
खरं तर आहोंनी जशी काही आज स्वच्छता काढली आहे ना, तशी काढायला हवी 6 महिन्यातून एकदा तरी. कारण टीव्हीच्या पाठच्या साईडला बऱ्यापैकी धूळ जमा झालेली असते आणि आपला हात असा अगदी आतपर्यंत नाही पोहोचत. नवीन नवीन घर बघायला आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा आमचे काही जुने मित्रमैत्रिणी जे यायचे ना पाहायला, हमखास म्हणायचे, आता टीव्ही तेवढा चेंज करा. ठीक आहे, हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. मला सांगा, हा सोनीचा टी व्ही 2015ला आय थिंक आम्ही काहीतरी 55-56 हजार रुपयाला, हो 56 हजार रुपयाला घेतला होता विजय सेल्समधून. आता पुन्हा सोनीचा मोठा टी व्ही आता घ्यायचा 55 किंवा 65 इंची समथिंग काहीतरी, तर तो जवळपास सोनीचा नवीन आलेला मॉडेलमधला टी व्ही घ्यायचा म्हटलं तरी 1,40,000 वगैरे, 1,30,000 वगैरे अशी त्यांची प्राईज आहे. तर एवढे पैसे आत्ता त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. मुलाची 10वी आली जवळ, आता जेईचं प्रिपरेशन, टी व्हीकडे बघणार आहोत का आम्ही? तर नाही, म्हणून आम्ही टी व्ही घेतलाच नाही. आणि हा टी व्हीसुद्धा फुल ॲटोमॅटिक आहे. तर हे असं असतं मैत्रिणींनो, ऐकायचं आपण सगळ्यांचं, हां हां म्हणायचं, पण करायचं मात्र आपल्या मनाचंच. तर मोड आलेल्या मुगाची मी ही अशी मस्त चमचमीत उसळ बनवते आणि चपाती, बस एवढंच दुपारचं जेवण असणार आहे. रविवार असूनसुद्धा आज हे असंच जेवण आहे, कारण स्वच्छता मेन आहे आजची. मंदिर पण छान आहोने स्वच्छ करून घेतलेलं आहे. मी सारे देव आता घासून घेणार आहे आणि एवढ्याच कामानं थकायला होतं, कारण विकेंडला थोडासा तरी आराम दुपारी हवाच ना. मग दुपारी मस्त एक मूवी लावायचा आणि आराम करायचा. मला ना टेन्शन होतं की आहोने टी व्ही तर बाजूला काढली आहे, पण आता चालू होती की नाही ती काय माहिती. पण झाली बरं का चालू. बघा किती सुंदर दिसते ना हे टी व्ही युनिट. मला ना खरंच खूप आवडतं हे, खूप. ही डिझाईन आमचीच आहे बरं का. आम्हीच सांगितलं होतं मॅडमना की आम्हाला हे अशाच पद्धतीनं साधं सोबर टी व्ही युनिट हवं आहे. मला ना या जे काही निश बनवलेत साईडला, जिथे मी बुद्धा ठेवले आहेत, प्लांट ठेवलं आहे, माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे, तर इथे ना ग्लास नको होता. माझं ठरलेलं होतं ओपनच हवं मला. ते मी ना मेंटेन कसं करता येईल याचाच विचार करायची आणि त्याच्याबरोबर ते दिसायलाही सुंदर असलं पाहिजे. मटेरियलची काळजी तर आहोंनी घेतली होती की अगदी रफ अँड टफ हाय क्वालिटीचं मटेरियल यूज करायचं. तर टी व्ही युनिटला जे काही लॅमिनेट यूज केले ना ते सगळं रॉयल टचचं लॅमिनेट आहे आणि प्लाय तर तुम्हाला माहितीच आहे, ग्रीन प्लायचा प्लाय आहे. त्यामुळंच इतकं सुंदर मजबूत असं ते टी व्ही युनिट बनलं आहे. एकदा ना मी वॉलपेपर घेण्यासाठी एका माणसाला घरी बोलवलं होतं. तो शॉपवाला वॉलपेपर घेऊन घरी येतात ते बऱ्यापैकी. तर ते आले होते आणि मला असे म्हणतायत टी व्ही युनिट आमचं बघून की म्हणे, मॅडम तुम्ही इथे वॉलपेपरच्या ऐवजी लॅमिनेट यूज केलं आहे, पण ते पुढे जाऊन पिवळं पडेल. पण 3 वर्षे झाली, जशास तसं आहे. साधा एखादा ओला कपडा जरी फिरवला ना तरी ते अगदी चकचकीत होतं. तर ऑस्ट्रियावरून काही गेस्ट आले होते आहोंच्या कंपनीमध्ये. त्यांनी हे चॉकलेट आणले. आत्ता आम्ही निघालो आहोत साड्या खरेदीसाठी, मी, कल्पना आणि प्रिया. तर शोभा नावाचं एक भारतमाता चौकामध्ये साड्यांचं शॉप आहे, जे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ते माहिती देखील असेल. पण मी पहिल्यांदाच निघाले. आय थिंक प्रिया जाऊन आली आहे फक्त. कल्पना आणि मी पहिल्यांदाच निघालोय. बघूया की काय काय त्यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन आहे आणि आम्ही काय खरेदी करतोय. त्या अगोदर मला दळणही करायचंय. आहो सांगितलं ग. मोशीच्या भारतमाता चौकामधून पुढे आल्यानंतर ब्रिजच्या जवळ हे असं शोभा नावाचं दुकान आहे. तर या साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की मी पहिल्यांदाच आली आहे. तर बघूया की काय काय असणार आहे यांच्याकडं कलेक्शन. माझ्या सोसायटीतील बऱ्याच मैत्रिणी इथून साड्या खरेदी करतात. तुम्हाला पण साड्या घ्यायच्यात? साड्या घ्यायच्यात? नाही सॉरी. खरं तर यामध्ये साडी खरेदी करायची होती कल्पनाला तिच्या आईसाठी. मी आणि प्रिया जस्ट विंडो शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत. मला क्युरियोसिटी होती की बघूया की बऱ्यापैकी मी असं ऐकलं आहे की खूप सारा डिस्काउंट असतो या दुकानात. तर नक्की एक्झॅक्टली साड्यांची क्वालिटी काय असते, काय प्रकार असतो, हे माझ्या डोक्यात होतं, म्हणून मी आले. तर बघू शकता ह्या अशा पद्धतीनं साड्या होत्या. 6,000 6,500 मेन मूळ किंमत असं लिहिलेलं असायचं आणि त्याच्यावरती 50% ऑफ, 70% ऑफ असं. तर मला काही हा ऑफ आहे ना, खरं सांगते, जो काही डिस्काउंट, जो काही सेल आहे तो काही मला योग्य करेक्ट आहे असं वाटलं नाही. कारण ती साडीच त्या प्राईसची असावी, उगाचच आपलं हा मार्केटिंग फंडा असावा असं मला वाटतंय. सॉरी, जे मला वाटतंय ती मी इथं बोलतीये. हे बघा, 41ची साडी 2200ला, 31ची साडी 1500ला असं होतं. बघू आहो कोणती पसंत केली तुम्ही. मी तर काय घेत नसते कधी आहोंच्या आवडीचं.
हो, हे खरं आहे बरं का, की आमचं लव्ह मॅरेज आहे. मी सुद्धा एक आहोंचीच आवड आहे. तरीसुद्धा आहोंच्या आवडीची साडी मी नाही घेत. तर आहोंनी ही साडी त्यांच्या मम्मीसाठी घेतली आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी घेतली आहे आणि त्यांना फार आवडली ही. मी म्हटलं बरं का, की "अहो, आपण नेहमी मम्मींना याच कलरची साडी घेतो, ऑफ व्हाईट कलरची. जरा कलर वेगळा वगैरे घेऊया." "नाही, नाही," म्हणे, "मला ही आवडली, हीच घ्यायची." म्हटलं, "ठीक आहे, आता सासूबाईंना आवडेल न आवडेल तो त्यांचा प्रश्न आहे. घेताय तर घ्या." तर ही सासूबाईंसाठी घेतली आणि यामधलाच एक वेगळा कलर प्रियाने तिच्या सासूबाईंसाठी घेतला. मला असं विशेष काही आवडलं नाही या साड्यांमध्ये. मग नंतर म्हटलं चला आता काठपदराच्या बघून झाल्या आहेत. हा इतकाच असा स्टॉक ते दाखवत होते आणि बजेट पण आम्ही तसंच सांगितलं होतं त्यांना की 4-5 हजारापर्यंतचं. पण मला असं वाटतंय वर्थ नाही आहे इथे. आवडलं नाही आम्हाला कलेक्शन म्हणून मग आम्ही नंतर डिझायनर साड्या बघायला आलो. तर हे बघा डिझायनरमध्ये हे असे प्रकार ते दाखवत होते. कल्पनानी आणि प्रियानी या अगोदर वाल्सन्समधून डिझायनर साड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना खूप सुंदर साड्या मिळालेल्या आहेत त्या. तर एकदा वाल्सन्सला साड्या पाहिल्यानंतर इथे कशी आवडेल हो साडी, तर नाही आवडली डिझायनर. आलो आम्ही फक्त 2च साड्या घेऊन दोन्ही सासवांसाठी. आल्यानंतर आता एकतर वेळ झाला 8 सव्वा 8 झाले होते. भूक इतकी प्रचंड लागली होती. आम्ही बाहेरून काहीच खाऊन नाही आलो, तसंच आलेलो. तर आल्या आल्या पटकन इथे मी खिचडी भात करते बिर्याणी राईस यूज करून. अगोदर असं ठरलं होतं की पनीर आणि काजू घालून साधासा राईस करूया, पण म्हटलं नको ठीक आहे जाऊ दे, सगळ्या भाज्या चिराचिरी थोडा वेळ लागेल पण करूया आणि खिचडी भातच टाकूया प्रॉपर. तर तोच मी बनवते आणि मस्त बनला होता. या बासमती राईसचा जो काही लूजमध्ये मिळतो ना डीमार्टमध्ये त्या तांदळाचा मी केला होता. घरचा मस्त साजूक तुपात बनवलेला साधा खिचडी भात किंवा वरण भातसुद्धा बाहेरचं अगदी अनहेल्दी आपल्याला माहिती नसलेल्या कोणत्या तरी हलक्या तेलात बनवलेल्या जेवणापेक्षा कितीतरी पटीनं अगदी उत्तमच. आणि हो, आमची ही जी काही सवय आहे ना बाहेर न खाण्याची, त्यामुळे सेविंगसुद्धा बऱ्यापैकी होतं बरं का. म्हणजे लिटरली आम्ही ना असं 3-4 महिन्यातून एकदा बाहेर खातो. हां, जेव्हा फिरायला बाहेर जातो तेव्हा ऑप्शन नसतो म्हणून खाल्लं जातं. आणि मला ना एक मैत्रीण भेटली होती. ती मला सांगत होती, "अगं तुझे व्हिडिओ पाहून पाहून आता आम्हालाही सवय लागली आहे की होममेडच खायचं, घरचंच खायचं, बाहेर आम्ही जातच नाही." आणि थँक्यू म्हणे, खूप खूप भारी वाटतं आम्हाला की असे बदल आम्ही तुझ्या व्हिडिओमुळं करतोय. तर मलाही ऐकून खूप छान वाटलं. चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.